आतमध्ये पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज योगेश आहेत. स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकासाठी गोलंदाज प्रदीप सतपळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. चला लेट्स प्ले. चला खेळूया पुन्हा एकदा अजितदादा चषक 2026 चा संग्राम. मुख्य पंचांच्या भूमिकेत अक्षयजी चांदगुडे सर, स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिके मात्र बाळू सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि मॅचला या ठिकाणी आपण ऑन करतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल तर झालेली आहे. पहिल्या मॅचला सुरुवात करूया. तिसरा दिवस या स्पर्धेचा अगदी या ठिकाणी आपण पाहतोय. इथून मागील दिवस अगदी सक्सेसफुल राहिलेत आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या टुर्नामेंट पुढे जात असताना अगदी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि आज मात्र तिसरा दिवस या स्पर्धेचा आहे. प्रदीप सतपळे जे की आता दिवे 11 संघाकडून पहिले षटक मात्र मार्गस्थ करण्यासाठी सज्ज होत आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मिडविकेटच्या दिशेने पहिल्याच बॉलवरती पाठवून दिलेला आहे. एक सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीने संघाच्या धावफलकाचं खातं उघडलं जात आहे टीम पिंपरे संघाचं. प्लॅनिंग आज मात्र सर्व संघाने बनवलंय, परंतु प्लॅनिंग आता गरजेचं असेल मैदानाच्या आतमध्ये आणि तोच प्रयत्न आता टीम दिवे 11 संघाकडून राहणार आहे. मॅचला या ठिकाणी पुढे सुरुवात करूया. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा प्रदीप सतपळे. याही बॉलला विकेट करायचा प्रयत्न अपील केलेले आहे. हलकी शिकाडा कॉट बिहाइंडची शिकार. फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतील. सचिन मात्र 0 वरती हिरो. पहिला धक्का टीम पिंपरे संघाला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती एकच धाव आहे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्याच बॉलवरती प्रदीप सतपळे यांना मात्र विकेट सापडली आहे. पाच षटकांची मॅच. एक गोलंदाज 2 षटक हाताळू शकतो आणि बाकीचे गोलंदाज एक षटक मात्र मार्गस्थ करू शकतात. संदीप थोपटे आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. पुढे जात या बॉलला डान्सिंग डाऊन द ट्रॅक निवडायचा प्रयत्न अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. आताच्या बॉलवरती एक धाव मिळते. जबरदस्त मॅच. श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे खुर्द टीम आणि त्यांच्या विरोधात याही बॉलला जाऊ दिले जाते आणि त्याचबरोबर डेड बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बेलची आहे ती पडलेली आहे, त्याच्यामुळे मृत चेंडू कळवला जाईल आणि त्याचबरोबर 2 धावा धावफलकावर. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. हाही बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय. प्रदीप सतपळे अगदी चांगली गोलंदाजी करतात त्या मॅचसाठी आणि हाही बॉल मात्र डॉट बॉल मिळतोय. अजून 2 बॉलचा खेळ मात्र उरलाय. 5 षटकांची मॅच आहे. एक जबरदस्त आयोजन आयोजकांच्या माध्यमातून अजितदादा चषक 2026 चा महासंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. हाई बॉल बिगिट केली हवेमध्ये. बॉल समोरच्या दिशेने पाठवलेला आहे आणि आताचा बॉल मात्र सीमारेषेच्या दिशेने अगदी पार झालेला आहे आणि चौकार मिळतो आताच्या बॉलवरती. आक्रमण करावं लागेल. पाठीमागे विकेट आलेले आहे परंतु प्रयत्न मात्र आता करावे तर लागतील. धावा
बनवण्यासाठी आणि तोच प्रयत्न आता टिकवून ठेवतात योगेश कनसे आणि संदीप थोपटे. पार्टनरशिप आपल्या संघासाठी गरजेचे आहे. पहिली विकेटचं नुकसान देखील राहिलं या षटकामध्ये. वेगावरती स्वार होत आहेत पुन्हा एकदा प्रदीप सतफळे यांचं जबरदस्त षटक राहिले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धाबांचा आकडा टीम श्री गणेश क्लब पिंपरे खुर्द 6 धावा धावफलकावरती, एका विकेटचं नुकसान. पहिल्या षटकाचा खेळ संपला. हाही बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉल आहे. षटक इथे मार्गस्थ करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अमित झेंडे आलेले आहेत. अमित आलेत आणि पहिलाच बॉल मात्र खराब पाहायला मिळालाय. व्हाईट बॉल. हाही बॉल पाठवून दिलेला आहे सीमारेषेच्या बाहेर. स्लो वन वापरला आणि त्याच्यावरती फायदा उचलत असताना फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळालेत. षटकार मिळतोय. धावसंख्या 6च्या मदतीने पुढे जाते. 13 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त आक्रमण अगदी होत असताना अगदी पाहायला मिळते आपल्याला. फलंदाज संदीप थोपटे आणि आता योगेश कणसे मैदानाच्या आतमध्ये. अनुभव हा आहे खरं तर संदीप थोपटे यांना आणि तोच आक्रमण ते करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यानंतरचा बॉल मात्र योग्य टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी आहे अमित यांच्याकडे. हाही बॉल जबरदस्त राहिलाय. डॉट बॉल मिळालाय. पुढे जात या बॉलला खेचून मारलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आताचा बॉल. सीमारेषा पार. पुढे जात ट्रॅक निवडला आणि चौकार आलेला आहे. धावसंख्या पुढे जाते 4च्या मदतीने. 17 धावा धावफलकावरती. 17 धावा धावफलकावरती या ठिकाणी आहेत. श्री गणेश क्लब पिंपरे खुर्द. हाही बॉल जबरदस्त राहील. एस्टनच्या डोक्यावरून मात्र मार्गस्थ होतोय. चेंडू डॉट आलेला आहे. अजून 2 बॉलचा खेळ मात्र उरेल. 5 षटकांची मॅच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. हाही बॉल जबरदस्त पाहायला मिळतोय आणि अगदी डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे देखील राहिलेली अगदी पाहायला मिळते आपल्याला. पीटी स्लॅव पुरंदर टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून आणि येथे अगदी आपल्याला पाहायला मिळेल याही बॉलवरती एक सिंगल मिळतीये. डबलचा प्रयत्न आताच्या बॉलवरती परंतु चेंडू मात्र सीमा पार. मिळत आहेत रन. 4 चौकार. दोन षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहूयात. 21 धावा धावफलकावरती आहेत. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. आणि आता तिसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ होतंय आणि तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा गोलंदाज.
प्रदीप सतफळे येत आहे षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि तिसरं षटक आता इथे मार्गस्थ होतं 21 धावा एका विकेटचं नुकसान. अजितदादा चषक 2026 चा महासंग्राम. आणि त्यानंतरचा बॉल फटका फसवलेला आहे. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक आहेत सुयश गाडे जे की आता झेल टिपतील फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू द पविलियन योगेश कनसे यांचा खेळ मात्र संपवलेला आहे. दुसरा धक्का श्री गणेश खेडला पिंपळे खुर्द संघाला दुसरा धक्का 21 धावा फलकावरती 2 विकेटचं नुकसान. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. भरत गायकवाड आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हाई बॉल लेडीकडे आपण पाहूयात. पाठीमागच्या दिशेने हलक्या दाणे खेचलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचताय चेडूपर्यंत. फुटबॉलचा खेळ राहिला आहे आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण अगदी पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. या संघाची धावसंख्या आहेत 23. हाही बॉल मात्र पुढे एकदा जबरदस्त राहिला आहे जो हलक्या हाताने खेचलेला आहे आणि आता धावांना चालू ठेवण्याचं काम मात्र पिंपरे खुर्द संघाने इथे चालू ठेवलंय. धावफलक पुन्हा पुढे जाते. 25 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहिलं मिळते. शेवटचे अजून 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी राहील. 5 षटकांची मॅच आहे. आज मात्र तिसरा दिवस जबरदस्त राहील आणि सर्व मातब्बर खेळाडू मात्र आजच्या दिवसामध्ये देखील खेळत असताना एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळत आहेत. ओ अल्टी पलटी केलाय आणि हा बॉल बाउंड्री लाईनला कल्टी सीमापार मिळत आहे.
जाऊयात पुढे एकदा मॅचच्या दिशेने आणि या ठिकाणी आपण पाहतोय धावफलकावरती धावांचा आकडा आहे 29 धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल अजून या ठिकाणी बाकी राहील. तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल उरलाय. प्रदीप आहेत या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे प्रदीप सतफळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आहेत या मॅचसाठी. महत्वाच्या क्षणी महत्वपूर्ण खेळ गरजेचा आहे. पाठीमागच्या बॉलवरती चौकार देखील आलाय आणि त्याच्यानंतरच्या बॉलवरती फॉलो थ्रू मध्ये अगदी रोखलेला आहे आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 3चा खेळ संपेल आणि धावफलकावरती पिंपरे खुर्द संघाच्या धावा आहेत. एकोणतीस धावा मात्र धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता चौथं षटक या ठिकाणी आपण सुरू करतोय आणि चौथ्या षटकासाठी मात्र ओमकार गटके यांना पुढे केलं जात आहे. जबरदस्त खेळ आहेत. बेस्ट ऑलराऊंडर म्हणून ख्याती राहिली आहे दिवे 11 संघाकडून ओमकार गटकेची आणि आता ते बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. महत्वपूर्ण षटक आहे आणि आता महत्वपूर्ण षटकामध्ये चौथं षटक या ठिकाणी खरं तर सुरुवात होतीये. तीन षटकांचा मात्र खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती आहेत आणि आता चौथ्या षटकाला सुरुवात करतोय ओमकार गटके आले. त्यानंतरचा बॉल पुढे एकदा मार्गस्थ करतील. याही बॉलला जाऊ दिलं जाते आणि व्हाईट बॉल पहिल्याच बॉलवरती दंडात्मक कारवाई मात्र ओमकार गटके यांच्यावरती केली जाते. व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुन्हा पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आताच्या बॉलवरती हवाई मार्गाने हवाई फायर होणं गरजेचं होतं आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये करून दाखवत आहेत. आणि फलंदाज मात्र बाद होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळते. मोठी विकेट मिळाली आहे आणि बॅक टू द पवेलियन पोहोचतील. धक्का पुन्हा एकदा पिंपरे खुर्द संघाला मात्र बसतोय. ज्ञानेश्वर थोपटे आता मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पाठीमागे विकेट आली आहे आणि याही बॉलला हवेमध्ये खेचलेला आहे. क्षेत्ररक्षक कवच मध्ये आहेत. बॉल पर्यंत पोहोचतायत योगेश बापू काळे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होतील. बॉलला पुन्हा एकदा जाऊ देतील आणि डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. याही बॉलवरती आक्रमक होत आहेत आणि निखिल यांची फेकी जबरदस्त आहे.
कमालीचा झेल आताचा पाहायला मिळाला आहे ओमकार यांच्या माध्यमातून. अगदी टिपला जातोय आणि फलंदाज बाद होत आहेत. धावसंख्या आहे 34 धावांवरती पुन्हा एकदा विकेट मिळाले आहेत. जवळजवळ 2 विकेट्स आपल्या नावावरती करतायत ओमकार गटके. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. ओंकार आलेत आता मैदानाच्या आतमध्ये. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. बॉल क्रॉस आणि त्याच्यानंतर शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न. चेंडू मात्र सीमा पार. मिळतायत रन. 4 चौकार. इथे मात्र आक्रमण होत असताना पाहायला मिळालं आहे. आल्याबरोबर सोमकारच्या बॅटमधून तो 4 धावांसाठी बॉल. धावसंख्या पुढे जाते. 38 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दिवे 11 टीम सातत्याने DPL खेळत आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये सरावामध्ये असणारे संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर ओल्ड इज गोल्ड नागेशजी बडेकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत आहे. अडतीस धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपलाय. 5 विकेटचं नुकसान आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे टीम पिंपरे खुर्द. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती गणेश जावळे या ठिकाणी येत आहेत. षटक मार्गस्थ करतील. शेवटचे 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 38 धावा पात्र बनलेले आहेत धावफलकावरती. गणेश जावळे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतरचा बॉल. पहिलाच बॉल पाठीमागच्या दिशेने खेचले. क्षेत्ररक्षक आहेत अमित. डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न करतायत. एक धाव मिळते आताच्या बॉल वरती. 1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा पुढे जाते. 39 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त टुर्नामेंट अजितदादा चषक 2026चा महासंग्राम रंगणारा सोहळा. हा बॉल पाठवला जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि आउट ऑफ द पार्क. सिक्सर. षटकार मिळाला आहे. आक्रमण आताच्या बॉलवरती होते. धावसंख्या पुढे जाते. 45 धावा धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग जी गरजेचे आहे तेच आता मैदानाच्या आतमध्ये करून दाखवायचा प्रयत्न इथे ओमकार करणार आहेत. बऱ्याच वेळानंतरने आलेले आहेत खरं तर ओमकार. आणि आता उशीर झालाय की मी तर म्हणेल ओमकारला. परंतु काही चेंडूवरती ते आक्रमण बनवण्याचा प्रयत्न करतायत. दांडी गुल. फलंदाज बाद होतील. गतीमध्ये परिवर्तन केलेलं आहे आणि टप्पा मात्र नियंत्रित ठेवलेला आहे. गणेश जावळे यांनी जबरदस्त कमबॅक. षटकार आल्यानंतर विकेट देखील मिळवले आहे. टिट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर मात्र आज गोलंदाज देखील देत आहेत. मयूर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. 6 विकेट आतापर्यंत आलेल्या आहेत. गणेश जावळे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. हाही बॉल जबरदस्त अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने आताच्या बॉलला पाठवलं जात आहे. एकदा मिळते आताच्या बॉलवरती. आयोजन कमिटी यानंतर होणारी मॅच कळवा. पुढे जात पुन्हा पिक करायचा प्रयत्न. मिड ऑन मधून लॉंग ऑनला निखिल आलेत. वेगावरती स्वार होत असताना धावा बनवण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे फलंदाजांनी. 2 धावा ज्या आहेत त्या आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा मिळत आहेत.
पुढे जात पुढे एकदा बिगिड करायचा प्रयत्न, एक धाव मिळाली आहे, डबलचा प्रयत्न करतायत आणि संधी मिळाली आहे धावची, पुन्हा डायरेक्ट हिटसाठी होता आणि याही बॉलवरती 2 धावा मिळत आहेत. आता टोटल रन्स ऑन द बोर्ड आहेत, टोटल 50 झालेले आहेत. विजयासाठी 51 धावांची आवश्यकता टीम दिवे 11 संघाला 51 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. 5 षटकांची मॅच आहे आणि यानंतर होणार मॅच. चला बॅट्समन. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचते आणि आता प्रदीप सतपळे आहेत दुसऱ्या साईडला.
निखिल धापडे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मार्शल या ठिकाणी आपण ऑन करूयात पहिल्या षटकासाठी. पिंपरे टीम 12वा खेळाडू, चला पिंपरे संघ 12वा खेळाडू पाठवा. ज्ञानेश्वर येथील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक इथे मार्गस्थ करण्यासाठी अगदी आपल्याला पाहायला मिळतील. पहिले षटक मात्र ज्ञानेश्वर मार्गस्थ करतायत. जाऊयात मॅचच्या दिशेने. ऑन स्ट्राईकला फलंदाज निखिल आहेत. पहिलाच बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि जबरदस्त राहिलेला आहे. चेंडू मात्र अगदी डॉट बॉल मिळेल. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने स्पायडर बनण्याचा प्रयत्न निखिल धावडे करत असतात आणि तोच इरादा याही ठिकाणी करतायत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. पहिलाच बॉल आहे आणि पहिलाच बॉल मात्र डॉट बॉल मिळाला आहे. त्यानंतरचा चेंडू मात्र पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती फलंदाज निखिल आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न राहिलाय आणि आता कॉट बिहाइंडची शिकार. निखिल धाबडे मात्र बॅक टू द पोल पोहोचत आहेत. पहिली विकेट सापडलेली आहे टीम पिंपरी संघाला, परंतु धक्का बसलाय दिवे 11 टीमला. बॅक टू द पवेलियन खरं तर निखिल पोचलेले आहेत आणि पहिला धक्का महत्वाच्या मॅच मध्ये बसलाय. 51 धावांचं टार्गेट उभं ठेवलेलं आहे आणि आता तोच प्रयत्न गाठण्याचा असेल मैदानाच्या आतमध्ये. सुयश गाडे येत आहेत. काय करतील आपल्या टीम साडीचे वातंवर खेळाडूंच्या आधीमध्ये सुयशचं नाव सातत्याने घेतलं जातं. दिवे 11 टीम, दिवे पंचकृषी प्रीमियर लीग आपण सातत्याने पाहत असतो आणि त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. ही बॉल हवेमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक आहेत झेल टिपतील. सुयश देखील या ठिकाणी बाद होत आहेत. धक्का पुन्हा एकदा बसलेला आहे. दोनही फलंदाज 0 वरती हिरो होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा विकेट आली आहे. धक्के बसलेत बॅक टू बॅक दिवे 11 संघाला. 27 बॉल विजयासाठी 51 धावांची ती आवश्यकता आणि 2 विकेट मात्र महत्वाच्या मिळाल्यात पिंपरे टीम. आणि आता गोलंदाज मात्र हॅट्रिकचा चान्स बनवण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ज्ञानेश्वर इथे सज्ज होत आहेत. अनुभव आज पडायला लावलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. ओमकार येत आहेत. ओमकार पवार.
हाही बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हवेमध्ये गॅप बनवण्याचा प्रयत्न ओमकार पवारचा तो इरादा आहे आणि तेच काम ते करतात मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल आणि 4 धावांमध्ये डील. धावसंख्या 4च्या मदतीने संघाचं खातं उघडलं जात आहे. 4 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 विकेटचं नुकसान. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टार्गेट मात्र 51 धावांचा आहे आणि तोच प्रयत्न मात्र इथे ठेवलेला आहे. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. ओमकार आहेत याही बॉलला हवाई मार्गाने पाठवून देतील क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपतायत काउंट कॉर्नरला. पुन्हा एकदा ओव्हर हॅट्रिक पूर्ण होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळते आणि बॅटर खरं तर बाद होत आहेत. विकेट मिळाली पुन्हा एकदा. तिसरा धक्का दिवे 11 संघाला. धावसंख्या आहे 4 या आकड्यावरती. आल्याबरोबरच आक्रमण बनवतायत योगेश बापू काळे मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि हा बॉल जबरदस्त राहील. एक धाव जी आहे ती आत्ताच्या बॉलवरती मिळत असताना पाहिलं माहिती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहूया. दिवे 11 5 धावा. धावफलकावरती 3 विकेटचं नुकसान. 24 बॉल आणि विजयासाठी 46 धावांची आवश्यकता आहे. प्रदीप सतपळे जे की आता मैदानाच्या आतमध्ये असतील आणि त्यांच्या जोडीला योगेश बापू काळे. दिवे 11 टीम. चोवीस बॉल आणि विजयासाठी या ठिकाणी आपण पाहतोय 46 धावांची आवश्यकता आहे. जबरदस्त अगदी आपण पाहूयात. पहिलाच बॉल आहे. हलक्या तरी खेचलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेडूपर्यंत पोहोचतायत आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल मिळती आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी दिलीप आलेत. पाठलाग आता गरजेचा राहणार आहे दिवे 11 संघासाठी. पहिलीच मॅच या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय. दिवस मात्र या स्पर्धेचा तिसरा दिवस. अजितदादा चषक 2026 चा महासंग्राम. हाही बॉल पुढे एकदा जबरदस्त राहील. आत्ताचा बॉल मात्र डॉट मिळाला आहे. निर्धाव चेंडू सांगता राहिली आहे. टप्प्यांवरती आता नियंत्रित राहिलेले दिलीप या मॅचसाठी. पहिल्या बॉलवरती सिंगल परंतु प्रदीप सतपळे यांना उभं ठेवलंय. पुढे जात पुन्हा एकदा संपर्क होत नाहीये बॅट आणि बॉलचा. पुन्हा एकदा आत्ताचा बॉल डॉटच मिळतोय. इक्वेशन आहे 21 बॉल. विजयासाठी 45 धावांची आवश्यकता. आणि आता मात्र या बॉलवरती आक्रमण करतायत. कानमंत्र आणि चर्चा गरजेची होती आणि ती चर्चा दोन्ही फलंदाजांच्या मध्ये झाली आणि त्या चर्चेतून निष्पन्न मात्र चौकार होतोय. धावसंख्या पुढे जाते 4च्या मदतीने डबल डिजिट नंबरमध्ये 10 धावा. धावफलकावरती 20 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू विजयासाठी 41 धावांची आवश्यकता आहे. अजून मॅच मैदानाच्या आतमध्येच आहे. दोनही संघ मात्र प्रयत्न अप्रतिमच करतायत आणि चांगले प्रयत्न करावे लागतील आपल्या संघासाठी आणि तोच इरादा आता दिलीप यांचा राहील. पाठीमागचे डॉट आलेत. प्रदीप गिअर बदलायला हवेत. खेळपट्टीवरती स्लाइस राहिलाय. त्याचबरोबर आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल मिळाले आहे.
हाही बॉल या ठिकाणी आपण पाहूयात जबरदस्त राहील आणि फलंदाज मात्र बाद होत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. योगेश बाप्पू काळे बॅक टू द पोलियन पोचतील. विकेट आली आहे, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 14. 2 षटकांचा खेळ संपलाय. 4 विकेटचं नुकसान. 11 धावा धावफलकावरती. 18 बॉल 40 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये प्रदीप सतवळे आहेत तोपर्यंत आताच्या षटकामध्ये 6 धावा आलेल्या आहेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आहे, चौकार आला आणि शेवटच्या बॉलवरती आता अगदी आपल्याला पाहायला मिळते. 5व्या बॉलवरती सिंगल, शेवटच्या बॉलवरती विकेट. 11 धावा धावफलकावरती आहेत. 18 बॉल आणि आता 40 धावांची आवश्यकता. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. निखिल बडेकर. नंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. हाही बॉल जबरदस्त अगदी आपल्याला पाहायला मिळतोय आणि चेंडू मात्र डॉट आला आहे. ज्ञानेश्वर थोपटे आलेत. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त खेळ राहिलाय. मोठमोठ्या खेळाडूंना त्यांनी तंबूच्या आश्रयाला पाठवलेला आहे आणि ज्ञानेश्वर पुन्हा एकदा या षटकासाठी पहिलाच बॉल मात्र डॉट हदर आहे. पुढची मॅच शेड्यूल कळवतोय, लक्षात घ्या. या मॅच मधला पराभूत संघ आणि टीम सासवड यांच्याबरोबर मॅच असेल याची नोंद घ्या. या मॅच मध्ये जो पराभूत होईल त्याची मॅच मात्र सासवड संघाबरोबर आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. स्लोवन दांडी 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 गोल. फलंदाज प्रदीप सतपळे इथे बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक 5वा. टीम दिवे 11 संघाला पुन्हा एकदा विकेट डाऊन. फलंदाज बाद. धावसंख्या आहे 11. 5 विकेटचं नुकसान. 16 बॉल आणि आता मात्र 40 धावांची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. गणेश जावळे येतील आता मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा धावफलकावरती. 5 विकेटचं नुकसान. तिसरं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आई बॉल आल्याबरोबरच ताकदीचा प्रहार होणं गरजेचं होतं आणि तोच आता केलाय मैदानाच्या आतमध्ये. गणेश जावळे यांचा ब्लास्ट सिक्सर. धावसंख्या 6च्या मदतीने पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. 15 बॉल विजयासाठी 34 धावांची आवश्यकता. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आणि आता 3 चेंडूंचा खेळ अजून या षटकाचा बाकी राहील. त्यानंतरचा बॉल मात्र पुन्हा एकदा आहे. काही बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त राहील आणि एक धाव मिळते आताच्या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र पुन्हा पुढे जाते.
पुढे जात याही बॉलला खेचून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे चेडूपर्यंत पोहोचतायत. आताच्या बॉलवरती एक सिंगल जी आहे ती मिळेल. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 13 बॉल अजून विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. हाही बॉल हवेमध्ये राहील आणि क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल आलेत. फलंदाज इथे देखील बाद होत आहे. 6वा धक्का दिवे 11 संघाला पुन्हा एकदा विकेट मिळाली आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी अजून 32 धावांची आवश्यकता. निखिल बडेकर जे की आतापर्यंत एकच बॉल खेळलेत आणि एकच धाव त्यांच्या बॅटमधून आलेला आहे, परंतु आता स्ट्राईक वरती निखिलला यावं तर लागणारच आहेत. ओमकार कटके मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि आता षटक क्रमांक 4 ला सुरुवात करूयात आणि 4थ्या षटकासाठी गोलंदाज येत आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती हवाई फायर कॅच झालेला आहे. निखिल बडेकर देखील या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट मिळते. बॅटर मात्र बाद होतील. 7वा धक्का टीम साठी या ठिकाणी आपण पाहूयात. पुन्हा एकदा 11 बॉल 32 धावांची आवश्यकता आहे दिवे 11 संघाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये येतोय स्वप्नील पवार. स्वप्नील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि इक्वेशन या ठिकाणी आपण पाहतो. डेड बॉल पुन्हा एकदा आलाय. 11 बॉल आहेत आणि विजयासाठी 32 धावांची आवश्यकता अजून या ठिकाणी आपण पाहूयात. हा बॉल आल्याबरोबरच आक्रमक झालेले आहेत. सीमारेषेच्या बाहेर जाईल बॉल. आल्याबरोबर षटकार खेचलाय. सिक्सर मिळतोय. इक्वेशन बदलतंय. 10 बॉल आणि विजयासाठी पुन्हा एकदा 26 धावांची आवश्यकता. 10 चेंडू आणि विजयासाठी 26 बनवायचे आहेत. दहा चेंडू आणि विजयासाठी या ठिकाणी आपण पाहतोय 26 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा बॉल पुढे जात खेचून मारलेला आहे आणि हाही बॉल जबरदस्त राहील आणि षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. 4चा खेळ संपेल. धावसंख्या आहे 29. 8 विकेटचं नुकसान. 6 बॉल विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती ओमकार कटके आता स्ट्राईक वरती पोहोचतील. जे करायचं आहे ते आत्ताच करून दाखवायचं आहे आणि चमकायचं जर असेल तर ओमकार कटके यांना आता आक्रमणच करावून दाखवावं लागणार आहे. 6 बॉल आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. महत्वाचं षटक कोण हाताळेल टीम पिंपरे खुर्द संघाकडून हेही देखील पाहणं महत्वाचं राहील. याही बॉलला पाठवून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत. घाई झालीये. डेंजर एंड साठी ओंकार आणि आता आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली जाते आणि पुन्हा एकदा जाऊयात पीटीसी लाईव्ह वॉर्ड रूम मध्ये.
पाहूयात पुन्हा एकदा दूध का दूध और पाणी का पाणी आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईकचा इष्ट चेक करूयात. बॅटर सेफ आहेत आणि मॅचला या ठिकाणी आपण सुरुवात करूया. एक धाव मिळते आताच्या बॉलवरती. इक्वेशन पुन्हा बदलतंय. 5 बॉल आणि आता 21 धावांची आवश्यकता आहे. याही बॉलला ओम काळेचा ब्लास्ट आहे. क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल झेड टिपतात फलंदाज ओम काळे बाद. धक्का क्रमांक 9 शेवटची विकेट आता आहे. धावसंख्या 30. 9 विकेटचं नुकसान या ठिकाणी आपण पाहूयात. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आणि आता फलंदाज येत आहेत अमित झेंडे. आल्याबरोबरच प्रयत्न सुरू ठेवलेले आहेत आणि आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती पूर्ण होत असताना या ठिकाणी आपण पाहूयात. एक सिंगल मिळाली आहे. जबरदस्त षटक याही ठिकाणी राहत असताना ती आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि चेंडू अगदी डॉट बॉल मिळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त षटक या ठिकाणी राहिलंय या गोलंदाजांचं आणि टीम पिंपरे खुर्द या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सासवड संघ कॅप्टन पाठवा. बॉल या ठिकाणी आपण पाहतोय जमिनीलगत. आक्रमण आताच्या बॉलवरती राहील आणि याच बॉलवरती एक धाव जी आहे ती पूर्ण होतीये. धावसंख्या 32. 9 विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल. चला सासवड संघ कॅप्टन पाठवा. याही बॉलवरती बिगिट करायचा प्रयत्न आणि त्याचबरोबर आताचा बॉल मात्र डॉट आलेला आहे आणि याचबरोबर टीम इथे श्री गणेश क्रिकेट क्लब पिंपरे खुर्द संघ इथे विजय मिळवत असताना पाहायला मिळतोय. अभिनंदन आहे या संघाचं. 18 धावांनी विजय मिळवलेला आहे आणि आता पुढची मॅच. या मॅचचा पराभूत झालेला संघ आहे दिवे 11 टीम. चला कॅप्टन या आणि त्यांच्या विरोधात टीम सासवड. टॉस होईल आणि आता जशी मॅच सुरू होईल पुढची पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल. रांजणगाव सांडसचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. अर्थातच परशुरामजी राक्षे सर मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत. या सर आपलं स्वागत आहे.